जो कहना है 1000 में मेरी बहना है सारी उम्र। आता आपले मिक्स लाडू तयार आहेत. गव्हाचं पीठ, बेसनचं पीठ, खोबर, डिंक, ड्रायफ्रूट, गूळ, तूप हे सगळे मिक्स लाडू तयार आहेत. माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर. आज आपणास डिंकाच्या लाडूची रेसिपी सादर करीत आहे. त्यात मिक्स पीठ पण घालणार आहे. आता 2 वाट्या खोबर खिसून घेणे, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेणे, 1 वाटी बेसन पीठ घेणे, 1 वाटी गूळ चिरून घेणे आणि काळे मनुके घेणे, काजू घेणे, 4-5 वेलदोडे घेणे, बदाम घेणे आणि अक्रोड घेणे, खसखस घेणे आणि डिंक घेणे 100 ग्राम आणि पाव किलो खारीक पावडर घेणे आणि तूप घेणे. हे सगळं आता आपण भाजून घेत आहोत. प्रथम मी खोबर भाजून घेणार आहे. खोबर छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेणे. अगदी हे लाडू खूप पौष्टिक आहेत. आता मी रक्षाबंधनाच्या निमित्ताने करत आहे. अगदी रोज एक लाडू जरी खाल्लात तुम्ही, हे पौष्टिक असतं आणि खायलाही खूप चविष्ट आहे. छान सोनेरी कलर येजेपर्यंत भाजून घेणे. आता खोबर छान सोनेरी कलर झाला आहे. आता आपण हे खोबर काढून घेणे. अशा टाईपमध्ये तुम्ही भाजून घेऊ शकता. भाजल्यामुळे जास्त दिवस लाडू टिकतात. त्यामुळे छान खरपूस भाजून घेणे. आता आपण बदाम घालत आहोत आणि काजू पण त्यातच घालणे. अगदी व्यवस्थित तेही भाजून घेणे. कुरकुरीतपणा येतं. त्यातच आपण अक्रोड घालत आहोत. अक्रोड पण भाजून घेणे. अशा टाईपमध्ये भाजल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतं आणि लाडू खूप चविष्ट होतात. आता छान भाजून झाले आहे. तुम्ही पाहू शकता सोनेरी कलर आला आहे. आता आपण हे काढून घेणे. आता आपण खसखस भाजत आहोत. खसखस भाजून घेणे. खसखस घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते. आता खसखस भाजून झाली आहे. आता आपण तूप तापत ठेवलंय. आता आपण डिंक तळून घेणार आहोत. अगदी छान तळून घेणे.
आता डिंक छान फुललं आहे. 100 ग्राम डिंक तळून घेणे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणे. हे लाडू झटपट होणारे आहेत आणि खायला पण खूप पौष्टिक आहे. सगळं तळून झालं आहे. आता मी काढून घेत आहे. आता काळे मनुके तळून घेणे. काळे मनुके घातल्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं आणि चव छान येते. अगदी असं छान फुलेपर्यंत तळून घेणे. आता आपले काळे मनुके छान फुलले आहे. आता हे काढून घेणे. आता आपण गव्हाचं पीठ भाजून घेत आहोत. आता गव्हाचं पीठ भाजून घेणे. अगदी खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेणे. तूप घालून भाजून घेणे. आता मी आणि थोडं तूप घालत आहे. आता आपलं गव्हाचं पीठ छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून झालं आहे. आता हे काढून घेणे. असं छान भाजून घेणे. मग लाडू खमंग होतात. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे मी. आता आपलं बेसन घेणे. त्यात आधी तूप घालणे. एक वाटी बेसन घेणे. हे सुद्धा छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेणे. असं सोनेरी कलर येईपर्यंत बेसन भाजून घेणे. आता आपलं बेसन भाजून झालं आहे. तर हे काढून घेणे. लाल भोगेपर्यंत खमंग वास येईपर्यंत भाजून घेणे. अगदी तूप घालून भाजल्यामुळे लाडू खूप पौष्टिक होतात आणि खायलाही कुरकुरीत होतात. आता आपण खारीक पावडर भाजत आहोत. पाव किलो खारीक पावडर घेतलं आहे. बारीक गॅसवर खारीक पावडर भाजणे. अगदी तुम्हाला कमी घालायचं असलं कमी घालू शकता. आता आपली खारीक भाजून झाली आहे. तर गॅस बंद करत आहे. आता मी खोबर बारीक करणार आहे. डिंक बारीक करणार आहे. काजू बदाम अक्रोड बारीक करून घेणार आहे. आता आपण तूप गरम करायला ठेवलंय. त्यात गूळ घालणार आहोत. 1 वाटी गूळ घेणे. खारीक पावडर असल्यामुळे मी गूळ 1च वाटी घेतलं आहे.
तुपात विरघळून घेणे. आता आपण इथं खोबर बारीक केलं आहे, खसखस बारीक केलं आहे, डिंक बारीक केलं आहे, हे बेसन भाजून घेतलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे, ड्रायफ्रूट बारीक वाटून घेणे, वरच वाटणे, काजू बदाम पिस्ता. आता आपलं वाटून झालं आहे. अगदी छान पाक तयार करून घेणे. तुम्ही पाहू शकता. आता हे सगळं एकत्र मिक्स करणे. खारीक पावडर पण ह्यातच घालणे. आता आपलं गोड विरघळलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा टाईपमध्ये एक तार पाक करणे. आता गॅस बंद करणे. आता आपला गूळ छान विरघळला आहे. सगळं एकत्र मिक्स करून घेणे. आता ह्यात गूळ मिक्स करणे. अगदी हे लाडू खूप पौष्टिक असतात. दररोज एक सकाळी खाल्ला तरी भूक लागणार नाही तुम्हाला. आरबट चरबट खाण्यापेक्षा पौष्टिक लाडू खाणे कधीही चांगलं असतं. खारीक पावडर असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं. आता हे सगळं गरम असल्यामुळे ह्याच्यानं चालवून घेणे. आता आपण ड्रायफ्रूट घालत आहोत. ड्रायफ्रूट घातल्यामुळे त्या लाडूला खूप छान चव येते आणि खायलाही खूप छान लागतं. आता सगळं एकत्र मिक्स करून घेणे. आपण काळे मनुके ह्यातच घालत आहोत. आता हे गरम गरम लाडू वळून घेणे. हे पाहू शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. आता आपलं गूळ थंड झालं आहे. अशा टाईपमध्ये तुम्ही लाडू करू शकता.